तो आहे नितेश भोईर सरांकडे. थँक्यू. थँक्यू सो मच रोहित. मॅचला सुरुवात होते. सेकंड क्वार्टर फायनलचा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या मॅचमध्ये चांगली लढत आपल्याला पाहायला मिळाली. प्रसन्न पाटीलचा पुन्हा एकदा खरं तर मॅजिकल स्पेल आपण पाहिला. मॅन ऑफ द मॅचचं नामांकन त्याला मिळालं. आणि मागच्या मॅचमध्ये विजयश्री खेचत असताना मात्र सेमीफायनलमध्ये चॅम्प 11 पनवेल या टीमनं मात्र मी म्हणेन या स्पर्धेमध्ये खरं तर उपांत्य फेरीमध्ये खरं तर तो संघ पोहोचताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. जिथे आपण पाहतोय नवीन मॅच पुन्हा एकदा दुसरी उपांत्य फेरीची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. जिथे दोन संघ एकमेकांसमोर खेळ करत असताना ए के रॉयल फायटर्स आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या विरोधात हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन संघ एकमेकांसमोर खेळ करत असताना पहिल्यांदा बॅटिंगसाठी टीम आपल्याला पाहायला मिळते. ती टीम हमराज पुणे 11 आपल्याला पाहायला मिळणार. या टीममध्ये मागच्या मॅचमध्ये आपण जर का खेळ पाहिला तर दोन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगला खेळ झाला. बॅटिंग असो, बॉलिंग असो, फिल्डिंगचं सेटअप असो. खरं तर या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगला खेळ साकारल्यानंतर पहिला विजय मात्र त्यांनी संपादित केला. आणि तो विजयाचा आत्मविश्वास मैदानामध्ये घेऊन दोन संघ एकमेकांसमोर खेळ करण्यासाठी सज्ज असताना खरं तर आपण पाहत आहे व्यावसायिक दर्जाचा क्वालिटी प्रोफेशनल खेळ आपल्याला पाहायला मिळाला आहे. आज दिवसभरामध्ये अनेक नामवंत चेहरे, अनेक स्टार कास्ट, खरं तर मोठमोठे संघ, मोठमोठे खिलाडू आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेला प्रहार केलाय ताकदीनं, टायमिंगनं क्लास जुळले फटका. टायमिंग आणि मी म्हणेन ताकद या दोन्हींचा संगम आपल्याला पाहायला मिळाला. आणि येईल बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाला डावखुरा आताचे महेश, मागच्या मॅचचे हिरो ज्यांना मॅन ऑफ द मॅच नामांकन मिळालं होतं ते महेश यावेळेला मात्र पहिल्याच बॉलवर आक्रमण करतायत. पहिल्या बॉलवर त्यानंतर हा आक्रमण आपल्याला फटका पाहायला मिळाला. 1 आणि 6 अशा 7 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. यावेळेला लाईन मिस करतील गोलंदाज. गतीनं चेंडू फेकण्याचा प्रयत्न झाला परंतु लाईन मिस करत असताना पंच गणेश भाविस्कर सरांचा इशारा आलाय की असणारे व्हाईट बॉल. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं एकमेव षटक आशिष अमेहरोल आपल्याला पाहायला मिळतील. जिथे बॉलिंग ट्रॅकवर आशिषनं मागच्या मॅचमध्ये फक्त सिंगल डिजिटमध्ये धावसंख्या दिली होती. इथे मात्र त्यांच्यावर चढवलाय हल्ला. 6 आणि वाईट अशा 7 धावा मागच्या एका चेंडूचा खेळ. आणि इथे अजून एक व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि क्वालिटी बॅटिंग समोर मात्र आकाशला मात्र इथे मम्मीने लय आतापर्यंत सापडले नाहीये. आकाश सी आपल्याला पाहायला मिळतील. आकाशच्या खरं तर बॅटसाठी तो नर्सकरियनकडे आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला जरूर आपण पाहतोय फ्लाईट देण्याचा प्रयत्न झाला अवे फ्रॉम द रीच. याही वेळेला सलगचा तिसरा चेंडू डॉट फेकला गेलाय. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतील आकाश. गोलंदाजीसाठी आकाश, आशिष आणि गोलंदाजीसाठी आशिष आणि फलंदाजीसाठी आकाश आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाजीत मागच्या मॅचचा विचार केला तर मात्र चांगली ओपनिंग पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली होती. या मॅचमध्ये थोडासा बदलाव आपल्याला पाहायला मिळाला. एका बाजूनं मी म्हणे हार्ड हिटिंग सुरू असताना मात्र पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये मागचे 3 चेंडू वाईट गेले. त्यानंतर हा एक लयबद्ध चेंडू आपल्याला पाहायला मिळाला जिथे हा येईल डॉट बॉल. स्वर्गीय राजीव गांधी क्रीडा संकुल स्टेडियममध्ये सुरू असलेली ही लढत आपल्याला पाहायला मिळतीये. टप्पा लाईन मागे खेचली आहे परंतु लाईन मागे मात्र पुन्हा एकदा खराब असणारे वारंवार फेकले गेलेले हे व्हाईट बॉल्स आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेला मात्र आमच्या पोलीस दलातील अनेक कार्यकारी अधिकारी मॅचला एन्जॉय करतायत. त्यांना मी इन्व्हाइट करू की या आपण या व्यासपीठावर आपलंही करते या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र सहर्ष स्वागत असणारे CBD कॉप्सच्या संघाचा खेळ मागच्या काही 2-3 दिवसामध्ये आपण पाहिला. याही स्पर्धेमध्ये त्यांचा समावेश आपण पाहिला. पहिल्या दिवसामध्ये CPL मध्ये त्यांचा खेळ आपण पाहिला. बॉल हवेमध्ये झेल टिपण्याची संधी असणारे पोहोचतील का फिल्डर? तर हो, पोहोचण्याचा प्रयत्न झाला. मॅग्निफिसंट कमिटमेंट. वाव, अ वेल रनिंग कॅच आपल्याला पाहायला मिळाला. जजमेंट फार छान राहिलं. डोनेलवरची नजर त्यानं मात्र टिकून ठेवली आणि अंतिमच्या टप्प्यामध्ये हा झेल जरूर टिपलाय. बॅट्समन आपल्याला बाद होताना पाहायला मिळतील. गोल्डन विकेट इन द मॅच. महेश बॅक टू डग आउट. थँक्यू. पाहुण्याचा सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय. पहा, आम्ही समाधान प्रक्षाले पिंटू अण्णा यांचं लक्ष केंद्रित करू इच्छितो. स्टेडियमच्या खरं तर मुख्य प्रवेशद्वारासमोर खरं तर 4 चाकी वाहनं तिथे मात्र पार्क केलेली आहेत. आमच्या खेळाडूंचे असतील, पाहुण्यांचे असतील, रसिक प्रेक्षकांचे असतील.
सन्माननीय अतिथी रामदासजी आठवले साहेबांचे शुभ आगमन आपल्याला काही क्षणामध्येच पाहायला मिळणार आहे आणि त्यांचं वाहन त्यांची गाडी आतमध्ये येणं गरजेचं असणार आहे. त्यामुळेच त्या गाड्या आपण जितक्या लवकर आपल्याला क्लिअर करता येतील तितक्या लवकर क्लिअर करण्याचा प्रयत्न करा. किंबहुना त्यांची खरं तर गाडीचा नंबर तुम्ही इथपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून आम्ही इथून सूचना करू आणि जे मालक असतील ते मात्र नक्कीच संपर्क साधतील आणि तिथून त्या गाड्या मात्र हळवतील, शिफ्ट करतील, दुसऱ्या बाजूला पार्क करतील, जेणेकरून जेव्हा मात्र आठवले साहेब येतील, त्यांचा ताफा येईल, त्यांच्या गाड्या येतील, तेव्हा मात्र नक्कीच आम्ही खरं तर कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही यासाठी मात्र आपण दखल घेऊया. पुढ्यात टाकला बॉल, हाऊ इज दॅट इज द अपील, पुढ्यात सापडले LBW लेग बिफोर विकेट. अ व्हेरी क्रंच मोमेंट फॉर बॅटिंग टीम. मोठा फलंदाज इथं मात्र बाद झालाय. बाईक आहे एक, 3 गाड्या आहेत बघा, एक ॲक्टिवा आहे 2621 MH43BQ2621, एक अजून एक गाडी आहे बाईक 2495 EC MH032495 आणि 2729 MH43BS 2729 या गाड्या आहेत आणि अगदी समोरच्या बाजूला या गाड्या पार्क केलेल्या आहेत. 2 व्हीलर्स आहेत, त्यांना आपण मूव करा, शिफ्ट करा. आपण जिथे मात्र मोठी गाडी येण्यासाठी जागा अडथळा निर्माण होईल म्हणूनच आम्ही ॲडव्हान्स सूचित करतोय की त्या गाड्या आपण लवकरात लवकर क्लिअर करा. फ्लिक केलं बॉल, एक मिळणार, बॅकवर्ड गेला बॉल 0 आपण पाहतो इथे. 1ला 2 मध्ये कन्वर्ट केलं गेलं. क्विक रिफ्लेक्स, क्विक रनिंग बिटवीन द विकेट्स ॲज वेल. 2 धावा मिळाल्या, रणसंख्या झाली आहे 2 या आकड्यानं पुढे जात असताना 14 या आकड्यावर. 14 ऑन द स्कोर बोर्ड नाउ फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले CBD बेलापूर विभाग आयोजित महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त भव्य खुल्या गटामधील हे संघ आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या गटामध्ये आपण जरूर पाहिलं, पहिल्या दिवसामध्ये 3 दिवसांचा 16 आपण पाहिला, जिथे पहिल्या दिवसामध्ये इंटर CBD, दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं ते ग्रामीण टेनिस क्रिकेट नवी मुंबई मर्यादित संघ आपण पाहिले आणि आज तिसरा फायनल डे असताना मात्र खुल्या गटामधील खरं तर ओपनचे सामने आपण आज एन्जॉय करतोय. पहिलं पारितोषिक कॅश प्राइज 1 लाख रुपये, मानाचा करंडक महामानव चषक, द्वितीय पारितोषिक कॅश प्राइज 50,000 रुपये आणि मानाचा करंडक महामानव चषक, त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मॅन ऑफ द सिरीज यांच्यासाठी मात्र चषक मात्र देण्यात येतील. प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचचं मेडल आपण पाहतोय आणि या स्पर्धेचा जर का उल्लेख करायचा झाला तर मात्र नक्कीच ही संपूर्ण जबाबदारी आपल्या हाती ज्यानं घेतली ते सुनीलजी रसनभैरे, पिंटू अण्णा, विभाग प्रमुख CBD बेलापूर, RPIA संस्थापक अध्यक्ष महामानव प्रतिष्ठानचे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळणार आहे ते सन्माननीय रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार, आणि त्यांची विशेष उपस्थिती आपल्याला काही क्षणांमध्येच पाहायला मिळेल. त्याचबरोबर बेलापूर विधानसभेच्या आमदार सौभाग्यवती मंदाताई म्हात्रे यांचंही मी म्हणेन काही क्षणामध्येच शुभागमन आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतर आपण पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते आपण बक्षीस वितरण सोहळा संपन्न करणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून RPIA नवी मुंबई जिल्हाध्यक्ष ते आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेची ओपनिंग सेरेमनी उद्घाटन सोहळा संपन्न झाला ते मान्य श्री महेशजी खरे साहेब, त्यांची विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर धरमजी भाईल पटेल साहेब, नवी मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष RPI, त्यांचे आपण खरं तर काही क्षणामध्येच उपस्थिती आपल्याला पाहायला मिळणार. आयोजक आणि आयोजन कमिटीचा जर का उल्लेख करायचा झाला, अनेक युवा आज एकत्र आलेत आणि त्यांनी मात्र आज या स्पर्धेचं एक वेगळं आयोजन केलंय. फिरून मारला बॉल, बॉल हवेमध्ये, यावेळेला टायमिंग जुळलंय आणि हवेच्या विरोधात ताकदीच्या साह्यानं लगावलेला फटका बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाले. हृतिकच्या बॅटमधनं हा घणाघाती प्रहार आलाय, येईल षटकार, रणसंख्या पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळतीये 23 या आकड्यावर. 23. थँक्यू. खरं तर पाहुण्यांच्या सुरक्षिततेसाठी मात्र नक्कीच ॲज अ पार्ट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोलीस दलातील आमचे सन्माननीय अहिरे साहेब, इथे मात्र अहिर साहेब आपले उपस्थित आहेत, त्यांचा मी खरं तर वॉर्म हार्टेड वेलकम करतो आणि त्यांना मी विनंती करू की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मात्र आपण आसनस्थ व्हावं.
थँक्यू. सहाय्यक पोलीस निरीक्षक सन्मान्य श्री अहिर सर यांचं मात्र आपण शुभागमन पाहता या व्यासपीठावर त्यांचं आपण करूया महामानव चषक 2025 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. खुल्या गटामधील अनेक नामवंत संघ, अनेक नामवंत प्रतिभावंत खेळाडू, त्याच्यामध्ये आपण नवी मुंबई, पनवेल, उल्वे, उरण, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागामधून आलेले हे अनेक खेळाडू आज मात्र आपल्या टीमसाठी खेळ करत असताना व्यावसायिक क्वालिटीचा खेळ म्हटलं की मग क्वालिटी येणार. व्यावसायिक खेळाडू म्हटलं की मग पॅशनेट आपल्याला पाहायला मिळतील. व्यावसायिक खेळाडू म्हटलं की मग ती जिद्द, ती चिकाटी, ते साहस आणि विजयासाठी खरं तर मी म्हणेन असुसलेले हे खेळाडू आज मात्र एक वेगळी शिस्त या खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा खेळाचा एक वेगळा दर्जा आणि खेळाची एक वेगळी क्वालिटी आज आपल्याला पाहायला मिळाली आहे. बॉलिंग ट्रॅकवर होईल बदल. बॉलिंग ट्रॅकवर आलाय तो सूर्या. टप्पा बदललाय, लाईन मागे खेचली आहे. ट्रॅकर बॉल होता परंतु गती कमी करून फेकून दिलेला हा बॉल आउटसाइड द ऑफ स्टिक म्हणेन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढायचा होता परंतु एकच धाव मिळणार. रणसंख्या 1 न पुढे जाईल. 24 या आकड्यावर 2 गडी बाद झालेत. 2.1 षटकाचा खेळ झालाय. आपण पाहताय महामानव चषक 2025 चा हा सोहळा. या स्पर्धेमध्ये खरं तर शनाप्पा गायकवाड, सोमनाथ सोनावणे, समाधान प्रक्षाले, शशिकांत गायकवाड, निलेश हरसुरकर, बालू प्रक्षाले, शुभम डोलसे, रामू हौसमाणी, सुनील जाधव, उमाकांत बनसोडे अशा अनेक खरं तर मी म्हणेन सह आयोजकांनी मात्र चांगली साथ दिली आहे. ती पिंटू अण्णा यांना स्विचचा फटका प्रीमेडिएटेड स्ट्रोक. पंचांकडे आमचं लक्ष असणार आहे. पंच इशारा करतील. इट्स अ बाय रन कॉल. 4 धावांचा बोनस नशिबाचा आलेला हा एक जबरदस्त मॅच मध्ये पुन्हा एकदा धावसंख्येला उभारी देणारा चौकार पाहायला मिळाला. रणसंख्या 28 एस डीजे. सूर्यानं आतापर्यंत फेकले गेलेले 3 चेंडू 2 धावा त्यानं खर्च केला. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती झाली 28 या आकड्यावर. 28 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स, 3 विकेट्स आफ्टर 2. दिस इज थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. वेट, वॉच अँड ट्रान्सफर. कलात्मक स्ट्रोक. डू नॉट गो टुवर्ड्स द बॉल, लेट द बॉल कम टुवर्ड्स यू. असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. डीप पॉइंट रिजन क्लिअर करणारा बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. रोहनच्या बॅटमननं त्याचा एक अप्रतिम कलात्मक सौंदर्य दाखवणारा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 4 न रणसंख्या पुढे गेली आणि सन्मानजनक स्कोअरकडे वाटचाल करत असताना थोडी गती वाढवा मॅचची प्लीज. यानंतरचे सामने आपल्याला किमान 2 किंवा 1च षटकाचे कव्हर करावे लागतील कारण आता सव्वा 5 वाजून गेलेत. वेळ आपल्याकडे बिलकुल नाहीये. इथून पुढे पाहुण्यांची उपस्थिती असेल, त्यांचा संवाद, त्यांचं मनोगत या सर्व गोष्टी आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये खेळ मात्र जितक्या मोठ्या षटकांचा होईल त्याचा आपण प्रयत्न जरूर करूया. तिसरं षटक बॉलिंग ट्रॅकवर अजूनही काहीचे चेंडू शिल्लक असतील.
आपल्या शीख समाजाचे खरं तर हे पाजी त्यांचा आपण या खरं तर व्यासपीठावर सन्मान करतोय. अजून एका नो बॉल असणार आहे. एक्स्ट्राज आणि एक्स्ट्राज वर मात्र मी म्हणेन थोडा कंट्रोल ठेवा लागेल. कंट्रोल ठेवून गोलंदाजी करणं इम्पॉर्टंट असणार या मॅच मध्ये. चला जास्त चर्चा नको. टीम कॅप्टन आम्ही विनंती करू, आपल्याकडे आता वेळ नाहीये. 5:15 वाजलेत. अजूनही 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत, इन्क्लुडिंग अजूनही सेमी आणि फायनल एक्सक्लुडिंग दिस. 33 झाल्यात. या स्पर्धेचं आजचं पहिलं पारितोषिक कॅश प्राइज 1,00,000 रुपये. द्वितीय पारितोषिक कॅश प्राइज 50,000 रुपये आपल्याला पाहायला मिळतील. बॅटचा फेस लवकर बंद झालं. स्वतःचा बॅलन्स ढासलता स्वतःला सांभाळलं आणि त्यानंतर मात्र अगदी स्वर्णमृगाच्या चपलाईनं एक धाव होती, तिला मात्र कन्वर्ट केलं. 2 मध्ये 3 षटकांचा खेळ झाला. चला चौथा गोलंदाज लगेच या. 4th बॉल पंच थांबी द्या. चौथा गोलंदाज लगेच या. यानंतरचे सामने 2-2 षटकांचे होतील, याची दखल घ्या प्लीज. यानंतरचे सामने हे 2-2 षटकांचे राहतील. प्लीज मेक अ नोट ऑफ इट. चला गोलंदाज लगेच या. पॉपिंग फ्रीज मध्ये रनवे मध्ये या प्लीज. मेक इट फास्ट. चला थोडी घाई करूया, कारण आता वेळ नाहीये. जरूर आपण दोन्ही टीम्सना सूचित करू. चला पहिलाच बॉल, चौथं षटक आणि बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मुकेश दास, वन ऑफ द एक्सपिरियन्स कॅम्पेनियन फ्रॉम बॉलिंग युनिट, डेथ ओव्हर स्पेशालिस्ट. आउट स्विंगिंग बॉलिंग, बॉल गेलाय शॉट फाईनली क्रीजर मध्ये. फिल्डर आहेत क्रीजच्या अगदी मागच्या बाजूला. एक धाव तर मिळणार. रणसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते ती 36. 3 गडी बाद झालेत आणि व्यासपीठावर पंचशील महिला मंडळाच्या अध्यक्षा सन्माननीय आशाताई शिंदे यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर संस्थापक अध्यक्ष सत्याग्रह कॉलेजचे मान्य श्री डॉक्टर जी.के. डोंगरगावकर साहेबांचं इथे शुभागमन झाले. त्यांचं आपण करूया शब्द सुमनांनी सहर्ष मनस्वी स्वागत. महामानव चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहताय. माननीय श्री सुनीलजी रसनभैरे पिंटू अण्णा यांच्या कल्पक विचाराखाली ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्याचबरोबर सन्मान्य श्री नारायणजी वाघमारे अध्यक्ष सेवा संघ, त्यांचे आपण करूया वॉर्म हार्टेड वेलकम. मॅच मध्ये मी म्हणेन पुन्हा एकदा पुनरागमन केले आणि मॅच मध्ये मोमेंटम शिफ्ट होताना आपल्याला पाहायला मिळते. मुकेश दास चे मागचे काही 4 चेंडू फक्त 1 धाव खर्च केली आहे. कुठेही मात्र मी म्हणेन एक्सपोजर दिलं नाहीये. यावेळेला बॉल हवेमध्ये, प्रयत्न होईल राजचा, परंतु त्या प्रयत्नांना अपयश येईल आणि येईल अखेरीस हा ऑफ साइडला ड्राईव्ह करणारा चॅलेंजिंग षटकार आलाय. रणसंख्या पोहोचेल ती 42 वर. 42.
माननीय श्री महेशजी खरे साहेब ज्यांच्या माध्यमातून आपण ओपनिंग सेरेमनी उद्घाटन सोहळा पाहिला त्यांची विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. धरमसिंह भाई पटेल अर्थातच नवी मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष RPI रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए चे खरं तर कार्याध्यक्ष त्यांचेही मी म्हणेन आपण कौतुक करणार आहोत. आणि तत्पूर्वी व्यासपीठावर मात्र पंचशील महिला मंडळ आशाताई शिंदे यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. अध्यक्ष सेवा संघ नारायणजी वाघमारे यांची विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि सत्याग्रह कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर GK डोंगरगावकर साहेबांचे इथे शुभागमन झाले. त्यांचा आपण करूया. या स्पर्धेचे प्रणेते सुनीलजी रसन भैरे पिंटू अण्णा आणि त्याचबरोबर महामानव प्रतिष्ठान आणि महामानव चषक 2025 च्या माध्यमातून या भव्य दिव्य असं या व्यासपीठावर मात्र पाहुण्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. वेलकम एव्हरीवन. आपण पाहताय महामानव चषक 2025. यस DJ. चला 2287 गाडी काढायची. 2287. 2287 गाडी काढायची. मालक लगेच संपर्क साधा. थँक्यू. विजय आहेत आमच्या समेत. विजय पहिल्या इनिंगचा खेळ झाला. 24 चेंडू आणि 44 असं टार्गेट आहे या मॅच मध्ये. मी म्हणेन आतापर्यंतचा खेळाचा जर का विचार करायचा झाला तर मात्र मी म्हणेन या धावा अगदी सहजरित्या चेस होऊ शकतात. परंतु संध्याकाळचं सत्र आहे, वातावरण थोडंसं थंड आहे. दमट अशा वातावरणामध्ये गोलंदाजांना पोषक आणि पूरक असं हे वातावरण असताना मात्र समीर जगताप खरं तर हे एक मॅजिकल बॉलर आहेत आणि फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे गोलंदाजीचं एक वेगळं तंत्र आहे आणि मी म्हणेन टेक्निकली आणि टॅक्टिकली हे साऊंड गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅकवर. समीर जगताप. याही वेळेला आपण पाहतोय दुसरा चेंडू डॉट गेलाय. विजय सुरुवात मी म्हणेन थोडी डळमळीत झाली. असं म्हटलं जातं ना की कधी कधी सुरुवात फार शांत होते आणि सुरुवात एकदा डळमळीत झाली ना की मग कधी कधी मॅच मध्ये शेवट असतो ना तो हवा असतो तो शेवट होत नाही. म्हणूनच की काय सुरुवात इथून पुढे जे काय करायचं ते या आता 4 चेंडूवर मी म्हणेन प्रयत्न तर करावा लागेल. किमान 10 ते 12 धावा येणं गरजेचं असणार आहे. वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील बॅटिंगसाठी सोहेल आणि त्याच्या समवेत ते अमित आणि सोहेल असे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु त्यांना थांबवलंय. टॅप केला बॉल गेला मिड ऑफ रिजन मध्ये. संधी आहे. हाऊ इज दॅट इज द कॉल अँड दॅट डिसिजन इज रेफर्ड टू टेक्निकल टीम DRS. आमचे लगेचच तिसरे पंच आमच्या समवेत जुळले जातील आणि DRS च्या माध्यमातून हा प्रलंबित डिसिजन आपण मात्र नक्कीच डिक्लेअर करणार आहोत. अँड बॅटो इट लुक्स लाईक चला तिसरे पंच इथे लगेचच जॉईन होताना आपल्याला पाहायला मिळतील. गणेश बाविस्कर सर अँड पडताळणी आपण करणार आहोत. And batter is short of his crease and that should be OUT out.
एक ट्रान्सपरंट डिसिजन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय. चला फिल्डिंग सेटअप करून घ्या. मेक इट फास्ट. एक्स्ट्रा वेल आपल्याला आता घ्यायचं नाहीये. विजय पहिला फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. नाहक बली ज्याला आपण म्हणतो. गरज नव्हती परंतु रिस्क घेतली आणि प्रेशर थोडं पहिल्या 2 चेंडू डॉट गेले त्याच्यानंतरचा जो प्रेशर होता तो प्रेशर काढण्यासाठी एक चोरटी धाव काढण्याचा प्रयत्न, जिथे मात्र विकेट गमवावी लागली ती फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. सोहेल बाद झालेत. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे दूरवरचा प्रवास करून जरूर इथे दाखल झालेत आणि त्यांच्यात मधला आपण जरूर क्लास पाहिलाय. आतापर्यंत नितेश सर विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ संपलाय. खातही खोलू न देता पहिल्या विकेटचा इथे मात्र नाहक धावचीच्या माध्यमातून बाद झालेला सोहेल जरूर पाहिलाय. परंतु इथे तिसऱ्या क्रमांकावर सचिन दाखल झाले. 44 धावांचं आव्हान आहे. या आव्हानाला सामोरं कसं जावं आणि आपल्या संघाला सेमीफायनल मध्ये कसं पोहोचवायचं याचा विचार करावा लागेल. झेल हवेमध्ये अतिघाई संकटात नाही आणि ते मात्र संकटात पडतोय की काय येणाऱ्या कालामध्ये AK रॉयल फायटर संघ. कारण आपण विचार केला तर धावचीच्या माध्यमातून सोहेल बाद झाला. त्याच्या मागोमाग त्याचा साथीदार जो सलामीला आला अमित, त्याला देखील संयम इथे मात्र इथे चुकवता आलं नाही आणि इथून बाद व्हावं लागलंय. फलंदाज क्रमांक 2 इथे मात्र घाई झाली की काय 0वर 2 बाद अशी सध्याच्या घडीला अवस्था आपण पाहतोय. या तिघांचे आहे ना आशाताई डोंगरगावकर नारायण वाघमारे यांचा सत्कार समाधान प्रक्षालय करतील. थँक्यू. फार छान. खरं तर शिवगर्जना आपल्याला पाहायला मिळते. आपण त्याही गोष्टीवर थोडीशी चर्चा करू. तत्पूर्वी मॅच मध्ये काय घडतंय. पहिले चेंडू झाले 4 मध्ये कोणतीही धाव अंकित न होता 2 मागचे चेंडू 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळाल्या. मॅच मध्ये कमालीची गोलंदाजीने स्पेल हाताळत असताना समीर जगताप, फिरकीचा जादूगर राज गोठणकर आलेत. हलक्या हातानं फक्त कट केला बॉल. जस्ट सिंगल. 1 धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल ती आता मात्र 2 बाद 1 अशी सुरुवात झाली आहे. सुरुवात फार शांत संयमी म्हणता येणार नाही. कारण त्याचं असं आहे की मगाशी विजयनं फार छान उल्लेख केला. जिथे संयम ढासळला तिथे फलंदाजानं विकेट गमावली आणि विकेट गमावल्यानंतर आता जबाबदारीचं जबरदस्त ओझं आले त्या 2 फलंदाजांवर. पाहुण्यांचा सन्मान आम्ही करणार आहोत आणि पाहुण्यांचा सन्मान करण्यासाठी आमचे समाधान प्रक्षालय मात्र सज्ज आहेत. आपण सर्वप्रथम अनाऊन्स करणार आहोत. अध्यक्षा पंचशील महिला मंडळ माननीय आशाताई शिंदे यांचा सन्मान करण्यासाठी आम्ही खरं तर समाधान प्रक्षालय आणि आमचे पिंटू अण्णा यांना आम्ही विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते ताईंचा सन्मान आपण करावा. महिला सक्षमीकरण त्यांच्यासाठी मात्र आपल्या समाजानं नेहमीच खरं तर सहभाग घेतला आणि आज वुमन पॉवर महिलांना खरं तर मी म्हणेन सक्षम बनवण्यासाठी राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा महिलांनी अग्रेसर येणं हे कालाची गरज आहे आणि तिथेच आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थातच पंचशील महिला मंडळाच्या अध्यक्षा आशाताई शिंदे यांचा सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय. तदनंतर संस्थापक अध्यक्ष सत्याग्रह कॉलेज माननीय डॉक्टर GK डोंगरगावकर साहेबांचा सन्मान आपल्याला करायचा आहे. मी पुनच्छा खरं तर पिंटू अण्णा आणि आमचे समाधान प्रक्षालय या आमच्या 2 खरं तर ऑर्गनाइज आयोजकांना आम्ही विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. डोंगरगावकर सरांचा सन्मान आपल्याला करायचा आहे. चला सराव नको आता. फिल्डिंग टीम कॅन यू मेक इट फास्ट प्लीज. विकेट कीपर थोडे घाई करा. फिल्डिंगचं सेटअप प्रत्येक एका चेंडू मागे न लावता आपण मात्र जितक्या फास्ट आपल्याला खेळता येईल तितक्या फास्ट खेळण्याचा प्रयत्न करूया. अनदर 2 मॅचेस टू गो. Switch premeditated stroke, that should be another dot ball. Quick, clever bowling. Magnificent attack. Spin, swing, deviation, turn, bounce, flight. Wow, you beauty. त्यानंतर आम्ही सन्मान करणार आहोत नारायणजी वाघमारे साहेबांचा सन्मान आम्ही करू. सेवा संघ अध्यक्ष आणि पुनच्छा आम्ही सुनीलजी रसन भैरे यांना विनंती करू की आपण हा सन्मान करावा. आणि या वेळेला आला स्टँड अँड डिलिव्हर
राज गोठणकर यांच्या बॅटमधनं आलाय हा प्रेशर रिलीज करणारा षटकार. पहा ऍक्शन रिप्ले. या क्षणी जागेवरनं बॉलला मिडल केलं, स्वेट साऊंड जनरेट झालाय आणि येईल हा अप्रतिम कलात्मक स्फोटक षटकार. फिंगर्स रोल केला, रीड केला बॉलला. अँटिसिपेशन स्किल फार छान आहे. ताकद आहे त्या ताकदीचं प्रदर्शन, युक्ती आहे त्या युक्तीचं प्रदर्शन, टायमिंग आहे, क्लास आहे, अदा आहे, नजाकत आहे, या सर्वांचं संमिश्र प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू 2 षटकार मॅच मध्ये धाबे दणानून सोडणारे 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये, पोहोचलीये ती 13 या आकड्यावर. 13 ऑन दी स्कोर बोर्ड नाव. जी गाडी रुलावरून सरकली होती तिला मात्र रुलावर आणण्याचं काम इथून राज गोटणकर याच्या माध्यमातून जरूर केलंय. परंतु जे संबोधलं गेलं होतं की घाई, चर्चा चालू होती, घाई ही नाशाची आई, आणि पुन्हा एकदा 2 षटकार आल्यानंतर संयम ढासळलं गेलं आणि ज्या फलंदाजाने 2 षटकार ठोकले होते त्याला दिलाय परतीचा इशारा. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये ललितने टिपलाय झेल. संपलाय राजाचा खेळ. फलंदाज क्रमांक 3, धावसंख्या धावफलकावर 13 या आकड्यावर 3 गडी बाद अशी अवस्था जरूर पाहायला मिळते. ललित चौधरी हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. ललित चौधरीनं खरं गेले कित्येक वर्ष अशा प्रेशर सिच्युएशन मध्ये गोलंदाजी केली आहे आणि त्याला ठाऊक आहे. त्याची मानसिकता फार स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळाली आणि स्ट्रॉंग माइंडसेटनं ही गोलंदाजी करत असताना जरी 2 षटकार आले तरी देखील 3ऱ्या चेंडूवर त्यानं विकेट मात्र मिळवली. प्राइज विकेट फॉर एनी बॉल इन द गेम ऑफ क्रिकेट. जेव्हा जेव्हा 2 षटकार येतात तेव्हा तेव्हा गोलंदाज मात्र थोडा दबावाखाली असतो, परंतु दबावाला झुगारून खेळला जाणारा क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. नशीब सुद्धा हरायला तयार असतं, परंतु तुमची मानसिकता जिंकायचीच पाहिजे आणि जिंकायचीच मानसिकता घेऊन मैदानाच्या आतमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे हा संघ. यावेळेला आपण जरूर पाहताय नवीन बॅट ऑफ मैदानाच्या आतमध्ये आकाश चिंदारिया. हे मोठं नाव आहे आकाश. पुढ्यात टाकलाय, पुढ्यातनं उचललाय. आकाशच्या बॅटमध्ये फटका जरूर आलाय. काय झेल टिपण्याचा प्रयत्न झालाय. ड्रॉप होईल कॅच, परंतु टाळ्याही वाजल्या. या प्रयत्नांसाठी 10 पैकी 10 गुण मिळतील, परंतु धाव गेली 1. 5 धावा आपल्या संघासाठी. एक कॉन्ट्रीब्युशन, कमिटमेंट, एफर्ट्स, डेडिकेशन, समर्पकता आणि क्रिकेटची जिद्द आपल्याला पाहायला मिळाली. शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानणारा संघ. एकदा मिळते. रणसंख्या झाली ती 14 गडी बाद झाले. 3 शेवटचा बॉल. बॉलिंग ट्रॅकवर ललित. फिरकीचा जादूगार, मॅजिकल स्पेल हाताळतोय. फिल्डर आहेत, जस्ट टिपला जाईल. रोहननं टिपलेला हा झेल आणि फलंदाज क्रमांक 4 बॅट्समन सचिन बॅक टू डगआउट. थँक यू. अनेक कामगारांच्या कष्ट आणि घामाने उभं राहिलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र. जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र गीत वाजलं की अंगात एक वेगळी ऊर्जा संचारली जाते. आपण पाहताय महामानव चषक 2025 आणि सन्माननीय अतिथी या व्यासपीठावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळतील. महाराष्ट्र प्रदेश IT सेलचे सरचिटणीस RPI सचिनजी कटारे साहेबांचे इथे शुभागमन झाले. त्यांचं आपण करूया महामानव चषक 2025च्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आणि इथे हा वार केलाय बॅट्समन आकाशच्या बॅटमधनं आलाय. हा पहिला त्याचा पेटंट आणि त्याचा ब्रँड दाखवणारा कलात्मक स्ट्रोक, ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफ क्लिअर करणारा, या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करणारा षटकार आलाय. रणसंख्या झाली ती 20.
थँक्यू. सन्माननीय श्री निलेश परदेशी सरांचा सन्मान आपण करूया. यावेळेला अनोख्या शैलीनं बॉलला खरं तर मी म्हणेन हुक पुल करायचं होतं, परंतु बॉल टॅप झालाय. निलेश परदेशी सरांचा सन्मान आपण या व्यासपीठावर करतो. आम्ही पिंटू अण्णा यांना विनंती करू की आपण हा सन्मान करावा. फार छान गाणं सादर केलं आमचे रोहित भोपे आहेत. त्यांची बोटांवरची जादू ते मात्र सादर करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. समालोचन त्यासोबत डीजे सहाय्य ही भूमिका. इन स्विंगचा बॉल सरप्राईज केलं, आशिषला सरप्राईज केलं इन स्विंगिंग अ फ्लाइट डिलिव्हरी. इट्स अ ब्युटिफुल पीस ऑफ आउट स्विंगिंग अँड इन स्विंगिंग. मॅजिकल स्पेल हाताळतोय गोलंदाज आकाश. या षटकामध्ये 9 धावा खर्च करत असताना आतापर्यंत आपण पाहताय 22 धावा या स्क्रीनवर. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 बाद 22 अशी ही रंगसंगती आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक आता 9 चेंडू आणि आता 22 धावांची गरज आहे. 9 चेंडू 22 धावा. या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल सद्य परिस्थिती दोन्ही संघांना मात्र समसमान संधी आहे. विजय 9ला 22. इथून डाव सावरावा लागेल. आकाशच्या बॅटमधून एक षटकार जरूर आला, परंतु ते डोक्याच्या एंडला चूक झाली आहे. चुकीला माफी नाही. येणारा काल हा खडतर असेल. इथे जर एक मोठी विकेट मिळाली असती तर कुठेतरी वरचढ ठरला असता हमराज मृत्युंजय पुणे संघ. जी विकेट हवी होती ती मात्र हातातून गमावली आहे. जर आकाश विकेट इथे गमावल्यानंतर आकाशने जर फलंदाजी करून आपल्या संघाला विजय दिलं तर डोक्यावर हात मारण्याची वेळ इथून मात्र पुणे संघावर जरूर येईल. परंतु कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. पहिल्या चेंडूवर जरूर षटकार ठोकलाय आणि त्यानंतर 3 चेंडूवर 3 धावा म्हणजे एकूण 4 चेंडूमध्ये खर्च केला ते 9 धावा. एकूण धावसंख्या धावफलकावर 23. अजून देखील 21 धावेंचं लक्ष गाठायचं आहे. चेंडू शिल्लक आहेत 8. 8 चेंडू आणि 21 धावा. ओव्हर द विकेट याही वेळेला स्विंगिंग बॉल इन. यावेळेला वेट वॉच आणि बॉल गेलाय तो डीप लॉंग लेग रिजन मध्ये. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून हा कलात्मक स्ट्रोक आहे. क्रिकेट हा फक्त ताकदीचा खेळ नाहीये, हा तुमच्या बुद्धी चातुर्याचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये तुमचा मेंदूचा वापर तुम्ही कसा करताय यावर मात्र तुमच्या खरं तर संघाचं यश हे मात्र अवलंबून असतं. हाऊ यू ऑपरेट युअर ब्रेन. आणि इथे ब्रेनचा वापर करत असताना आलाय चौकार. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल. आकाश मेहरोलच्या बॅटमधनं चौकार आला तर इक्वेशन झालंय. आशिष मेहरोलच्या बॅटमधनं हा चौकार आलाय. 7 चेंडू आणि 17 धावा असं इक्वेशन आलंय. आशिषनं मगाशी गोलंदाजी केली. आशिषनं आता मात्र फलंदाजी करतोय. या मॅच मध्ये दोन्ही डिपार्टमेंट मध्ये चांगला खेळ त्यांना आज साकारलाय. हुल द्यायची होती, पुल केला बॉल. हुल दिली, पुल केलाय आणि सक्सेसफुल षटकार आलाय. आशिष मेहरोल on fire now. He joins the party now. 6 balls to go and required 1-1 to win. 6 चेंडू 11 धावा 6 गेंदे 11 रन. डीजे समाधान समाधान. चिट्ट्या 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 चिट्ट्या. थँक्यू. चला यानंतरचे सामने हे 2 षटकांचे राहतील आणि काही क्षणामध्येच या संपूर्ण स्पर्धेचे आधारस्तंभ आणि प्रमुख अतिथी मान्य श्री रामदासजी आठवले साहेबांचं इथे मात्र आगमन आपल्याला पाहायला मिळणार आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार आणि आज खरं तर मी म्हणेन बौद्ध धर्म आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे खरं तर विचार आणि तो विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आज आपण पाहता या स्पर्धेचं एक वेगळं आयोजन. ज्यांच्या नावानं या स्पर्धेचं आपण आयोजन पाहताय ते
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे टायटल आपल्याला पाहायला मिळतं आणि इथे पहिल्याच बॉलवर केले आक्रमण, बॅट ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळाले. आकाश चिंदारिया आणि त्याच्या बॅटमधनं आलाय हा अजून एक षटकार. आणि मॅच मध्ये काय घडलंय तर उर्वरित आता मात्र 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची गरज. विजय मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे. आता 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. सरड्याप्रमाणे रंग बदलवणारा खेळ कोणता असेल तर तो क्रिकेट. वारंवार आकड्यांचा इथे जरूर बदल पाहायला मिळाला, परंतु पुन्हा एकदा नवा ट्विस्ट. ज्याने षटकार टोकला त्याला दिलाय परतीचा इशारा आणि आकाश चिंदारिया याचा खेळ इथे संपुष्टात येत असताना जरूर पाहायला मिळाला. समीकरण पुन्हा एकदा येऊन ठेपलंय. 4 चेंडू 5 धावा. थँक्यू. सन्मान्य सतीशजी प्रक्षाले यांचा सन्मान आपण करणार आहोत. आम्ही समाधान प्रक्षाले यांना विनंती करू की आपण उद्धव सरांना मी विनंती करू की आपण हा सन्मान करावा. सतीश जी प्रक्षाले यांचा सन्मान करतो. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच आणि फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये जा. मेक इट फास्ट, थोडी घाई करा, धावत पळत जा कारण आता वेळ नाहीये. मेक इट लिटल फास्ट, थोडी घाई करूया आपण. तर मॉर्गन आलाय इनॅट नंबर 7 वर. इथून आपल्या संघाला विजय संपादन करून द्यायचंय. गोलंदाजाने देखील आपण विचार केला पहिल्या चेंडूवर षटकार जरूर खाल्ला, परंतु माझ्यातला दम आणि माझ्यातली जी कला आहे ती मात्र मी दाखवण्यासाठी दूरवरचा प्रवास करून आलोय. अजून देखील सामना कुणीही जिंकलेला नाहीये. 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता अजून देखील आहे. नितेश सर. नाही, नक्कीच मॅच तर महत्वाची आहेच कारण मॅच मध्ये अजूनही ट्विस्ट आणि टर्न येत आहेत. बॉल हवेमध्ये, हा झेल टिपला जाईल का, दॅट इज द क्वेश्चन. आणि येस इट इज कॅच. झेल टिपला गेलाय. अजून एक ट्विस्ट, अजून एक टर्न आलाय. आता मॅच मध्ये जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक असतील ते फक्त 3 आणि धावा हव्यात त्या 5. 3 चेंडू 5 धावा. आणि त्याच दरम्यान काही क्षणामध्येच ज्या मान्यवरांची विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम फेम. राष्ट्रवादी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष खरं तर मान्य श्री दीपक भाऊ कामटे साहेबांचे इथे मात्र काही क्षणामध्येच आपल्या या भव्य दिव्य या व्यासपीठावर मात्र काही क्षणामध्येच शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण करणार आहोत महामानव चषक 2025च्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक अतिथीगणांचं आणि आमच्या सर्व सन्माननीय अतिथींचं सहर्ष मनस्वी स्वागत. वेलकम एव्हरीवन. गोलंदाज महेश सध्याच्या घडीला त्याची हवा जरूर पाहायला मिळते, परंतु इथे जसा आकाश बाद झाला तशी मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाची इथे मात्र हवा काढली आहे. 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असताना सलग 2 इथे विकेट्स गेल्यात आणि त्यानंतर जरूर अडचणीत सापडलाय की काय फलंदाजी करणारा AK रॉयल. कारण 5 चेंडू 5 ची आवश्यकता, त्यानंतर 2 विकेट. समीकरण आलं 3 चेंडू 5 धावा. आवश्यकता नसताना मोठे फटके खेळणं गरजेचं होतं का, परंतु ज्या वेळेला आपण खुल्या गटातून खेळ करत असतो तेव्हा आपल्याला संयम आणि टेम्परामेंट दाखवणं गरजेचं असतं. 3 चेंडू 5 धावा. 3 ला 5 असं इक्वेशन आहे. बॉल हवेमध्ये, मॅच फिनिश होईल. हो, मॅच फिनिश झाली. अगदी सहजतेने हा फटका सजवलाय. अँड दिस इज क्वालिटी क्रिकेट. अभिनंदन. थांबा जरा. चला आपण 2 टीम्स मध्ये खर तर इथे मात्र चिठ्ठ्या उडवणार आहोत. एका चिठ्ठीवर लिहिले सेमी आणि एका चिठ्ठीवर लिहिले फायनल. फायनलची चिठ्ठी जो कॅप्टन उचलेल, फायनल चिठ्ठी जो कॅप्टन उचलेल तो फायनल मध्ये थेट क्वालिफाय होईल. आणि सेमीची चिठ्ठी ज्या कॅप्टनकडे येईल तो कॅप्टन सेमी खेळेल. सो टीम कॅप्टन आपण पहिल्या गटामध्ये पहिल्यांदा आपण जेव्हा चिठ्ठ्या उडवल्या तेव्हा मात्र ज्या टीमला कलंबोली टीमला, मला वाटतं डिंग डॉंग कलंबोली या टीमला मात्र आपण क्वालिफाय केलं होतं चिठ्ठ्यांद्वारे, त्या टीमच्या कॅप्टनला खरं तर सेमी ही खेळावी लागेल. आणि आशिष आणि आकाश यांच्यासाठी कॅश प्राइज आलंय 500 रुपये. 500 रुपये प्रमाणे 1000 रुपये आलेत प्रत्येक खेळाडूला. लेजेंड सिनियर खेळाडू सिंग सरांच्या वतीनं